The Satadekar family from Pedne Bazaar embraced an eco-friendly approach to this year's Ganesh Chaturthi celebration by creating stunning decoration made from cardboard. Their unique theme featuring a shivling alongside Lord Ganesha has drawn praise from its creativity and spiritual symbolism, showcasing their dedication to the sustainability while honoring religious tradition. चार वर्ष झाली, 4-5 वर्ष. तुम्ही किती केल्यात? म्हणजे शिव टेम्पल केलं, शिव टेम्पल असं ओल्ड टाइपचे तसे केले. वर्षा झाली तुम्ही हे डेकोरेशन करतात. कोण कोण तुमका मदत करता? सगळे भाव बी ना सगळे भाव भाभी सगळे मिळून करता आम्ही सगळे. आणि गणपती कितले दीस दवरतात? आम्ही डिपेंड म्हणजे 5 वर्ष आमचं म्हणजे 7 नाल्यार 9 बीन तो दवरता. हे तुमका खंयच्यान सुचले डेकोरेशन अशें करप? आता हे चल्ला न्हू सोशल मिडिया म्हणजे युट्यूबार नाल्यार इंस्टाचेर आमी पळयता आनी मागीर थीम करून दवरता म्हणजे कॉन्सेप्ट एक तेतूंतलो एक कॉन्सेप्ट मागीर घेवप आनी करप. आता तुम्ही हो गणपती पुजलात आणि बाहेर एक गणपती केला, त्याका किती वापर केला त्या गणपती? ते आम्ही ड्रोन यूज करता खबर ते प्रसादाक बीन ते घेऊन करून आणि कार्डबोर्ड आणि पेपर इको फ्रेंडली किती संदेश दिवंक सोदता तुम्ही गणेश भक्तांक? आज आम्ही पळयता की पर्यावरणाची हानी जाता सगळीकडे आणि लोक मातीचे गणपती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या प्राधान्य देतात. तुम्ही युवक म्हणून वेगळ्या पद्धतीने हे डेकोरेशन केलात, मातीचे गणपतीचे पूजन केलात आणि इको फ्रेंडली एक गणपती केला. काय संदेश दितात? संदेश म्हटलं आमच्या एनवायरमेंटाक कितें प्रॉब्लेम आसा जाल्यार कितें यूजच करूंक जायना चडशें म्हटल्यार आता इको फ्रेंडली यूज करून डेकोरेशन जाल्यार कितें यूज करप. ह्यो आमच्या धाकट्या भावानूच केला गणपती. त्यांनी स्वतः माती हाडली वचून बांद्या आणि शाळेन वचून त्यांनी स्वतःच केला आपण गणपतीचो आणि नंदी सुद्धा त्यांनीच केला. नाव किती त्यांचे? ऋषिकेश साताडे. त्यांनी फायन आर्ट्स केला.